नागपंचमीच्या सणासाठी आज करूया आपल्या कोकणातील पारंपरिक हळदीच्या पानातील गोड पातोळी। सुरुवातीला एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा मीठ आणि तांदळाचं पीठ टाकून सतत ढवळत राहिले, जेणेकरून पिठाला कुठल्याही गुठळ्या राहणार नाहीत। ढवळता ढवळता पीठ छान एकजीव झालं आणि घट्ट होऊन आलं, मग ते थोडं शिजवून घेतलं आणि गॅस बंद केला। अशा प्रकारे पातोळ्यांसाठी आपलं तांदळाचं पीठ एकदम छान तयार करून घेतलं। आता हे शिजलेलं पीठ परातीत काढून घेतलं आणि थोडंसं हाताला तूप लावून छान मळून घेतलं। पीठ मऊ आणि लुसलुशीत होईपर्यंत व्यवस्थित मळून घेतलं। शेवटी त्याचा छान मऊसर गोळा करून घेतला। आता आपल्या पातोळ्यांसाठी पीठ एकदम तयार आहे। आता सारणासाठी कढईमध्ये किसलेलं ओलं खोबरं, गूळ, थोडंसं तूप आणि वेलची पावडर घालून छान मिक्स केलं आणि गोडसर असं सारण तयार करून घेतलं। आता हळदीची पानं अर्धी कापून घेतली, त्यावर पिठाचा छोटासा गोळा ठेवून अलगद थापून घेतला। हळदीच्या पानांचा सुगंध आणि हाताने थापलेली ही पातोळी म्हणजे आपल्या कोकणच्या परंपरेची एक गोड आठवण। आता हळदीच्या पानावर थापलेल्या पिठावर तयार केलेलं गोड खोबऱ्याचं सारण भरून घेतलं आणि पान अलगद बंद करून घेतलं। अशा प्रकारे एक एक पातोळी छान तयार करून घेतली। सगळ्या पातोळ्या तयार झाल्यावर त्या एका प्लेटमध्ये व्यवस्थित मांडून घेतल्या। आता या पातोळ्या वाफवण्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घेतलं आणि भांड्यातील प्लेटवर पातोळ्या अलगद ठेवून घेतल्या। आता या वाफवून घेऊयात। झाकण उघडताच हळदीच्या पानांचा सुगंध आणि मऊसूत पातोळी तयार झाली आहे।